संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या पाचगाव मतदारसंघामध्ये संग्राम पाटील यांचा विजय झालेला आहे. जवळपास 400 पर्यंत त्यांचं मताधिक्यांनी त्यांचा विजय झालेला आहे. काय सांगाल, पाचगाव मतदारसंघाचा जर विचार करायला गेला तर मोठी चुरस पाहायला मिळते. काय प्रथम मी आज या ठिकाणी पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील या ठिकाणी सर्व जनतेचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण त्यांनी जो दाखवलेला विश्वास आणि आज त्यांनी माझ्यावर दिलेली जबाबदारी, कारण आज आपण ह्या मतदारसंघामध्ये बघितला तर मी त्या ठिकाणी माझे लोकनियुक्त सरपंच म्हणून काम केलं होतं. त्याचबरोबर आमच्या पत्नी आज त्या ठिकाणी विद्यमान सरपंच म्हणून काम करत आहेत. तर आज या मतदारसंघाची एक मोठी जबाबदारी आपल्यावर या ठिकाणी पडलेली आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि त्याचबरोबर माझ्यावर असणारी जबाबदारी कशा पद्धतीने पूर्ण करायची हा माझा या ठिकाणी मोठा प्रयत्न असणार आहे. खरं तर केंद्रात आणि राज्यामध्ये महायुतीसारखी एक बलाढ्य सत्ता आहे. कशा पद्धतीने याला तुम्ही आज तुम्ही म्हटला ते बरोबर आहे, पण केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये जरी सत्ता असेल तरी आज आपण या ठिकाणी काम करत असताना जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आज आम्ही बरीच त्या ठिकाणी मी सरपंच ज्यावेळी होतो आणि आता सुद्धा आमचे विद्यमान सरपंच आहेत. आम्ही सत्ता नसताना सुद्धा या ठिकाणी अनेक निधी त्या ठिकाणी आणून गावामध्ये विकास कामे करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. कारण आज आमच्या पाठीमागे जी ताकद आहे ते आदरणीय आमचे सत्यजित उर्फ बंटी पाटील साहेब व माझे आमदार ऋतुराज दादा यांच्या नेतृत्वाखालीच ही लढाई आम्ही आज या ठिकाणी लढली होती. त्याचबरोबर आमचे या ठिकाणी मला सगळ्यात मोठी जी ताकद दिली ती आमचे खासदार छत्रपती शाहू महाराज. आज तुम्ही बघितला तर शाहू महाराजांच्या सारखी ताकद जर आमच्या पाठीशी असेल तर आम्हाला या ठिकाणी कोणत्याही निधीसाठी आणि कोणत्याही याच्यासाठी कधी भ्यायची किंवा घाबरण्याची गरज नाही आहे. कारण आज आपण लोकशाही मार्गाने त्या ठिकाणी काम करतोय आणि आज लोकशाही मार्गाने आम्ही काम करत असताना पाचगावच्या जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी ही माझी आणि माझ्यावर असणारे आमचे सर्व नेते मंडळी यांची असणार आहे. खरं तर विरोधकांकडून जे सत्ताधारी आहेत त्यांनी सांगितलं होतं की निधी आम्ही विरोधकांना आम्ही देणारच नाही, अशा पद्धतीचे काही वल्गना केल्या होत्या. अशा पद्धतीने काही जाहीर सभेत वगैरे सांगितलं होतं. निधीसाठी आपल्या प्रभागाच्या विकासासाठी नेमकं तुम्ही कसं नाही, आज जर तुम्ही बघितला साहेब तर विरोधकांच्याकडून जी तसा जो केविलवाना प्रयत्न करण्यात आला कारण त्यांना सुद्धा माहिती होती की त्या ठिकाणी त्यांना ही पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सीट जी त्यांची लढवायची होती ती त्यांना सुद्धा त्यांच्या त्या सीटसाठी त्यांना प्रयत्न करायचा होता. म्हणून ते अनेक प्रकारचे आश्वासने लोकांना देत होते. तुम्ही बघितला असाल तर अनेक प्रकारच्या आश्वासनामध्ये तुम्ही जसं आता सांगितला की निधी वगैरे काही देणार नाही किंवा काय, कारण आज आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी हा महाराष्ट्र आहे आणि आपण आज त्यांच्याच त्या ठिकाणी विचारावर आपण आज चालतोय. तर आज अशा प्रकारची जी लोकशाही मार्गामध्ये अशा प्रकारची वक्तव्य करणं ही फार चुकीची आहेत. त्यामुळे माझी या ठिकाणी विरोधकांना सुद्धा विनंती आहे की बाबा अशा प्रकारची कोणतीही वक्तव्य करू नका. कारण आज आपल्याला पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी 5 वर्ष लोकनियुक्त सरपंच असताना मी कधी विरोधक बघितला नाही. आज सुद्धा मी त्या ठिकाणी लोकनियुक्त सरपंच माझ्या पत्नी काम करत असताना त्यांनी सुद्धा कधी विरोधक बघितला नाही. आज आम्ही सर्वांगीण विकासासाठी कायमस्वरूपीपणे या ठिकाणी पुढे आलेलो आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या पद्धतीचा विकास करण्यासाठीच पुढे असणार आहे. अशा कुठल्याही मार्गाने त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला दडपू शकणार नाहीत. कारण ही आपला जो भारत देश आहे हा लोकशाही मार्गाने चालणारा देश आहे. खरं तर कोल्हापुरातल्या हा पाचगाव जो मतदारसंघ आहे बरीच एक चुरस मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. अगदी कमी मताधिक्यानं 400 पर्यंत आपण जिंकून आलेला आहात. 100% आज बघितला तर ह्या ठिकाणी तिरंगी लढत झालेली तुम्हाला दिसून येते. कारण आज आपल्याला उद्धव ठाकरे गटाची एक त्या ठिकाणी सीट जी त्या ठिकाणी उभा राहिली तीच त्याबरोबर असेल. त्याचबरोबर भाजपची या ठिकाणी सीट होती. तर आज बघितला तर शिवसेनेची जी उद्धव ठाकरे गटाची जी सीट उभा राहिली होती ती आपल्याच म्हणजे मित्र पक्षातील सीट होती. त्यामुळे त्यांचं देखील मताधिक्य त्या ठिकाणी वाढलेलं त्या ठिकाणी दिसून येते. त्यामुळं आज आम्हाला या ठिकाणी काम करत असताना मला 100% खात्री होती की पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील जनता माझ्यावर 100% विश्वास ठेवून मला या ठिकाणी निवडून देईल आणि मला 5 वर्ष काम करण्याची संधी देईल. नक्कीच आपण हे बघितलं कुल्हापुरातले हे होते पाचगाव मतदारसंघातील विजयी उमेदवार संग्राम पाटील, जे आपल्या प्रचंड आपल्या कामानं विकास कामानं कुठेतरी त्यांनी एक विजय मिळवलेला आहे आणि सगळ्यात कमी मताधिक्यानं हा जो विजय आपल्याला म्हणावा लागेल कोल्हापूर जिल्ह्यातील. एलएस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.